हॅलो एव्हरीवन, आपले स्वागत आहे क्रेझी किचन मध्ये। आज आपण बनवूया रवा आणि खोबऱ्याची खीर। खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये 2 चमचे तूप घेऊ। तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स तळून घेऊ। ड्रायफ्रुट्स आपले चांगले तळून झालेले आहेत। आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ। ड्रायफ्रुट्स काढून झाल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप उरलेलं आहे। आता या उरलेल्या तुपामध्ये आपण रवा छान असा भाजून घेऊ। रवा आपला छान भाजून झालेला आहे। आता आपण ओला नारळ किसून घेऊ। जर तुमच्याकडे ओला नारळ उपलब्ध नसेल तर तुम्ही खिरीसाठी सुके खोबरे घेऊन त्याचा किस करून वापरू शकता। खीर बनवण्यासाठी आता आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊ। पाणी गरम होत आलं की त्यामध्ये आपण साखर घालू। आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळली की या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस ॲड करू। आता आपण या मिश्रणामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स घालून घेऊ। या मिश्रणास उकळी येऊ लागली की त्यामध्ये रवा ॲड करू व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ। खीरमध्ये रवा ॲड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे की रव्याचे प्रमाण हे खीरमध्ये जास्त होता कामा नये। खीरमध्ये जर रव्याचे प्रमाण जास्त झाले तर खीर ही खूप घट्टसर होते। आता या मिश्रणामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊ। वेलची पावडर घालून झाल्यानंतर या मिश्रणाला एकदम हलकीशी उकळी आणू। चला तर आता आपली तयार झालेली आहे रवा आणि खोबऱ्याची खीर। या खीरमध्ये आपण सजावटी करता वरून ड्रायफ्रुट्स घालू। ही रवा आणि खोबऱ्याची खीर आपण आपल्या घरी एकदा ट्राय करून बघा। आवडली तर नक्की लाईक, शेअर व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।